महाड तालुक्यातील विन्हेरे विभागात मोठी वृक्षतोड। महाड तालुक्यातील विन्हेरे विभागात सर्वाधिक जंगलतोड झाली असल्याचे समोर आले। विन्हेरे विभागातील नागाव खिंडीमध्ये एका जंगल ठेकेदाराने जराऊ लाकडाच्या नावाखाली सागवानी वृक्षाची तोड विना परवाना केल्याचे समोर आले। तर अशाच प्रकारे विन्हेर परिसरात सागवानी लाकडाची वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आले असल्याने या प्रकाराकडे वनाधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे। पंचनामा केलेल्या लाकडांवर नंबर टाकले नाहीत, त्याच मेजरमेंट घेतलंय का, झाडे कुठल्या मालकीची आहेत, असे अनेक प्रश्न पडत आहेत। तर याच तुळशीखिंड मार्गावर विन्हेरे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला साईड पट्टीवर मोठ्या संख्येने लाकडाचे डेपो मारून ठेवल्याने अपघात होण्याची शक्यता असताना वन विभाग अपघात होण्याची वाट बघत आहेत का? त्या ठेकेदारावर कारवाई का करत नाही, असा प्रश्न पडत असल्याने या ठेकेदारांचे आणि वन विभागाचे साटे लोटे असल्याचे समोर येत आहे। जळाऊ लाकडाच्या जंगलतोडीच्या परवान्याच्या नावाखाली मोठ्या संख्येने बेकायदेशीररित्या खैर आणि सागवानाची वृक्षाची तोड करण्यात आली असतानाच कारवाई मात्र शून्य होत आहे। या वृक्षतोडीची चौकशी महाडचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील हे करतील का, असा प्रश्न पर्यावरण प्रेमी आणि ग्रामस्थांना पडला आहे। ऑक्टोबर नंतर आपण जे वृक्षतोडीसाठी जे आपल्याकडे परवानगीसाठी प्रकरणे येतात त्याच्यामध्ये आपण परवानगी दिलेली आहे, त्याचा अभिलेख आपल्या कार्यालयात आहे, आपल्याला तो देण्यात येईल आणि त्या प्रकरणांच्या अनुषंगाने आपण ती परवानगी दिलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी अनलिगली तोडलं असेल अशा प्रकारच्या तक्रारी आता आमच्याकडे आत्ताच पेपर कटिंगमुळे आम्हाला माहिती मिळालेली आहे। अशा प्रकारच्या लेखी स्वरूपात कुठल्याही तक्रारी आमच्याकडे नाहीत, परंतु अशा जर तक्रारी असतील तर जरूर मी जाऊन स्वतः त्या ठिकाणी कारवाई करून महाराष्ट्र ट्री फिलिंग ऍक्ट 1964 अंतर्गत योग्य ती कारवाई आमच्या विभागाकडून केली जाईल।